दरवेळीप्रमाणे सुट्टीचा दिवस, मुलांना काहीतरी खायला पाहिजे पण पौष्टिक पण हवं, म्हणून कोबीचे पराठे. म्हणून मी अर्धा कोबी हा बारीक किसून घेतला, एक लसूण तोही सालून बारीक किसून घेतला आणि एक कांदा तो पण मी किसूनच घेणार आहे. धने ते मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेऊया आणि बडीशोप ती पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. कढई तापली, त्यात तेल टाकूया. थोडे मोहरी तडतडून झाले की त्यात आपण किसलेला लसूण तो चांगला परतून घेऊया. गॅस आपण बारीकच ठेवणार आहे. त्यानंतरनं कांदा जो आपण बारीक किसून घेतलेला, तुम्ही कांद्याची प्युरी पण वापरू शकतात, तोही आपण चांगला परतून घेऊ. त्यात थोडीशी हळद टाकून आपण थोडं परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये किसलेला कोबी तो चांगला परतून घेऊया. आपल्याला पूर्ण गाळ करायचा नाही आहे, तो थोडा टचर लागेल असाच ठेवायचा आहे. चवीप्रमाणे मीठ. थोड्या वेळ आपण झाकण ठेवूया, खूप नाही, फक्त 2 मिनटं. 2 मिनटं झाले की आपण झाकण काढून पुन्हा एकदा ते मिक्स करून गॅस बंद करून घेऊया. आणि हे तयार मिश्रण जे आपण पराठ्यासाठी बनवलेलं आहे स्टफिंग, ते गार करायला ठेवूया. तोपर्यंत मी पीठ मळून त्याची एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि पोळीच्या एका साईडला हे मी बॅटर ठेवणार आहे, कोबीचं केलेलं मिश्रण. ते एका साईडला त्रिकोण शेपमध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात, खूप कमी नाही, खूप जास्तही नाही, त्याप्रमाणे ठेवलं. आणि त्याच्यावर सर्वात मेन बडीशोप जी आपण मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेतली ती टाकली, कारण मुलांना ती आवडते म्हणून ती टाकली. आणि पोळीला वरच्या साईडने कटरच्या साह्याने मी कट केली. वरची बाजू मी खालच्या साईडला दाखवल्याप्रमाणे त्यावर टाकते आणि हलक्या हाताने ते प्रेस करते. त्याचप्रमाणे वर थोडे अजून पीठ टाकून दाखवल्याप्रमाणे ही बाजू आपण दुसऱ्या बाजूला ठेवणार आहोत. परत थोडे पीठ टाकून वरची बाजू आपण खाली घेणार आहोत या पद्धतीने. आणि थोडे पीठ लावून हलक्या हाताने आपण ते दाबून घेणार आहोत या पद्धतीने. दाखवल्याप्रमाणे मी ते तुम्हाला दाखवते. आपण यात लाटणं वापरणार नाही आहे, आपण हे हातानेच प्रेस करणार आहे. लाटणं वापरल्यास पराठा फुटू शकतो आणि पराठ्यातलं बॅटर पूर्ण बाहेर निघू शकतं, म्हणून मी हे हातानेच दाबते. तवा गरम झाला की त्यावर आपण ते टाकूया आणि शेकून घेऊया मस्तपैकी. तुम्ही पाहू शकतात एक साईड झाली आहे. आता ते पलटूया. वर थोडेसे तेल लावूया. बटर, तूप तुम्ही हवं ते वापरू शकतात. मी खास मुलांसाठी हे फिक्कं करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये लाल मिरच पूड वगैरे वापरू शकतात. मुलांना फिक्कं लागतं म्हणून मी फिक्की कोबीचे पराठे केलेले आहे. मस्त आता पराठा तयार झालेला आहे आणि खमंग असा वासही येतोय. एकदम बारीक गॅस करून हे शेकून घ्या. जोरात गॅस केल्यास पराठा आपला डागू शकतो, करपू शकतो. मस्तपैकी पराठा खरपूस असा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे बाकीचेही पराठे आपण करून घेऊया. फुटणार नाही, बॅटर पराठ्यातनं निघणार नाही याची काळजी घेऊया. पराठे तयार. तुम्ही एकदा तरी कोबीचे पराठे करून पहा. मी फिक्के केले, तुम्ही तिखट करून पहा. हे तुम्ही टोमॅटो केचप, लोणचं किंवा शेजवान चटणी कशासोबतही खाऊ शकतात आणि खरंच खूप छान लागते. चला मग, तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करा. बघू शकता तुम्ही, खूप छान आणि लुसलुशीत झालेला आहे. मी तुम्हाला पराठा तोडून दाखवते. पराठ्याच्या पूर्ण लेअरमध्ये बॅटर पूर्ण गेलेलं आहे आणि बडीशोपच्या पुडेमुळे स्वादही खूप छान लागतो. असा कोबी खायला मुलं कंटाळा करतात, पण बडीशोप वापरल्यामुळं मुलांना तो पराठा खूप आवडतो. चला मग, धन्यवाद.